नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आता काळा चौकीच्या आगमन सोहळ्याला. महागणपतीचं आगमन होणार आहे. तर सगळं असं वाटतंय, सगळं पॉझिटिव्ह वाटतंय की बाप्पा येत आहेत. घरात माजगाववाले पण येणार आहे. तिथे 7 थर लावतील, 8 थर लावतील काय माहीत नाही. आपण जाऊया आणि बघूया. स्टेशनला पण आपले मित्र थांबलेत, त्यांना पण भेटू आणि ट्रेनने जाऊ. बाकीचे कुठे आहेत? मित्रांनो, परेला आलोय आम्ही आणि आता पोहोचू लवकरच वर्कशॉपच्या इथे. अजून गणपती निघाला नाही. मित्राला फोन केलेला, तो बोलला अजून 15-20 मिनिटं आहेत, तर 10 मिनिटं तरी पोहोचू आम्ही. तोपर्यंत नाही निघाला तर बरं होईल, तर खूप चांगले शॉट्स मिस होतील. लवकर जाऊ. पुढे एवढी गर्दी आहे, मला वाटतं मीच मागे आहे सगळ्यांच्या. हा ना, शेवटी लेट पण थेट जाणार आपण. बघा तुम्ही, पोचतो आता आपण. बघा इथेच किती गर्दी झाली. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जाऊ. खूप गर्दी, अजून गेट पर्यंत पण नाही पोहोचलो आम्ही, एवढी गर्दी झाली. एवढा चांगला व्ह्यू भेटला ना, गणपती आल्या दिसणार आहे आपल्याला. मला रील नाही करशील का तू? मिसलेट आलेलो नंतर एवढी पब्लिक आली मागे. खूप पब्लिक, हल्ला तरी सगळ्यांना वाटतंय गणपती येतोय. आता ते वायर वगैरे काढतात, म्हणजे लवकरच गणपती येईल. अद्भुत गर्दी आहे, एवढं अद्भुत गर्दी. गणपती आल्यावर मला वाटतं आतड्या बाहेर येतील याच्यामुळे. बेकार गर्दी. कधीपासून आले बाबा? अरे तुम्ही कधी? 9. आम्ही कितीला आलो? 3ला आलो. गर्दी केवढी बघा, जाम गर्दी. व्हिडिओ होता म्हणलं. आला गणपती बाप्पा. टेबल व्हिडिओ काढणं जरा कठीण झालंय, मागे खूप गर्दी आहे. आपला व्हिडिओ नको भाई, नको मित्र नको. सांब सदाशिव. हा बघा गणपती मित्रांनो, शंकराच्या रूपामध्ये. काळा चौकीचा महागणपती. या एका व्ह्यू साठी आले सगळे लोक, एका व्ह्यू साठी. आणि व्ह्यू बघून असं वाटतंय की गणपती खूप जवळ आलं. खूप चांगलं वाटतंय. भले गर्दी आहे पण असं वाटतं की इथेच थांबू. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे मागपर्यंत. या व्ह्यू साठी आलेलो, तो व्ह्यू भेटला आम्हाला. चांगले फोटो मिळाले, चांगले व्हिडिओ मिळाले. अपलोड करेलच. पुढे अजून एक गणपती आहे, बघूया कोणता गणपती. खूप मस्त वाटतं इकडनं व्ह्यू. पूर्ण अडकलाय गणपती, पूर्ण. गर्दीच गर्दी सगळीकडे. म्हणजे काय करायला पाहिजे होतं माहिती यांनी? हे ना, हे काढून डायरेक्ट काढून डायरेक्ट मंडळात लावायला पाहिजे होतं. मस्त वाटतं पण, मस्त आहे. एवढं आधीच यांना ब्रिजचं माप नाही घेता येत का? केवढं लागणार केवढं नाही, साईडने तरी घ्यायला पाहिजे होतं.
त्यांनी मूर्त पाहिल्यापासून आतमध्ये मारली तर म्हणजे कोणी बाहेर मारला असेल ना तुमचा प्रभाव लावा नसता. या ढोल ताशा पथकाची ना कन्सेप्ट बघा तुम्ही. आठवण संयुक्त महाराष्ट्र चळवळीची 1960 ची. सर्वांनी कपडे पण तसेच घातले. दाखवतो तुम्हाला एक. मला भाव भेटलाय. तुला नाव काय दिलंय? शंकरराव तोरसकर. बाकी काय बोलतो? बाकी मस्त. गणपती आला मित्रांनो. आता लवकरच माझगाववाले पण येतील. थर लागतील. बघूया आपण. हळूहळू जवळ येते आणि माझगाववाले पण तयार झाले. लवकरच ठर लावतील. मित्रांनो आता गणपती पण आले जवळ. आता माझगाववाले थर लावतील. त्याच्यासाठी वाट बघतो कधी 7 थर लागतात माझगावचे. कारण त्यांचे थर लागण्यामध्ये जे बघण्यात सॅटिस्फॅक्शन आहे ते कोणामध्ये बघण्यामध्ये नाही. मित्रांनो लवकरच थर लागतील. पूर्ण तयारी चालू आहे त्यांची. किती थर लावतील या वर्षी माहिती नाही. मागच्या वर्षी तर 7 थर लावलेले महागणपतीचे. आज तो क्षण आहे त्याची. मुंबईकर वाट बघत होते पूर्ण 1 वर्ष. आज तो क्षण आहे. माझगाव चालू आणि कोण रे एक 2 3 4 5 6 आणि 7. गणपती बाप्पा मोरया.
नायकीची लायकी दाखवली नायकीने आता परत. मित्रांनो, ही आहे आपली खरी संस्कृती. तुम्ही बघितलं असेल आगमन सोहळा किती मस्त पारंपरिक नृत्य होता आणि दरवर्षी काळाचौथीचं आगमन असंच असतं. तर तुम्ही पण नेक्स्ट इयर नक्कीच या आणि बाकी जे आता आगमन सोहळे बाकी आहेत 10 तारखेला 17 तारखेला त्यालाही तुम्ही या, म्हणजे कळेल तुम्हाला की कसं असतं आगमन सोहळा, काय असतं एक्सपिरियन्स.